ह्याच्या संदर्भात बैठक आहे आणि आगामी दुष्काळग्रस्त परिस्थितीसाठी राज्य सरकार कशा प्रकारे सज्ज आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वच पालकमंत्र्यांना येणाऱ्या अल निनोचा प्रभाव लक्षात घेता त्या स्तरावरच्या उपाययोजना सुचवल्या होत्या। माननीय मुख्यमंत्री यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती आणि संपूर्ण प्रशासनाला अलर्ट ठेवण्याकरता माननीय मुख्यमंत्री यांनी बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये एकंदरीत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली तर शासनाने काय काय भूमिका कुठल्या विभागाच्या काय भूमिका असतील याबद्दलचा संपूर्ण या ठिकाणी मला वाटतं आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत। महिला आरक्षणाच्या बाबत आज मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद आहे। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। काँग्रेसनं एकूणच जी भूमिका घेतली त्याला सडेतोड उत्तर देणार मुख्यमंत्री। खरं तर आमच्या बहिणीचा विश्वासघात आणि एखादी भ्रूणहत्या व्हावी असं कृत्य काँग्रेसने केलं आहे। संपूर्ण देशामध्ये आक्रोशाचं वातावरण आहे। 70 कोटी आमच्या लाडक्या बहिणी या महाराष्ट्रातल्या देशातल्या काँग्रेसच्या या दुष्कृत्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 350 महिला खासदारांना संसदेत येण्याची संधी निर्माण केली होती, पण काँग्रेसच्या या नाकर्त्यांनी 350 महिला खासदार होत असताना शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि त्यामधल्याही महिला बहिणी या खासदार होण्याच्या मार्गावर असताना अनेक मोठं प्रतिनिधित्व देशाच्या मंत्रिमंडळात मिळत असताना त्यांना थांबवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं। महाराष्ट्राचा विचार केला तर 150च्या वर महिला आमदार जर असल्या असत्या तर आमच्या बहिणीच्या समस्या, लाडक्या बहिणीच्या समस्या सभागृहामध्ये मांडण्याकरता एक मोठी संधी मिळाली असती। महाराष्ट्रात 170 महिलांना या ठिकाणी सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे। यवतमाळमध्ये 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा आरोप भाजपने केलेला आहे। किती गंभीर आहे हे प्रकरण? नाही, याबद्दलची जी अधिक माहिती गृह खात्याकडे आहे। माननीय देवेंद्रजींनी याविषयी लक्ष घातलेलं आहे। मीही लक्ष घालेल आणि विदर्भातला प्रश्न असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी हा प्रश्न किती मुली गेलेल्या आहेत, काय आदिवासी मंत्री त्या भागात आहे अशोक विखे, तेही चर्चा करतील। निश्चितपणे यामध्ये पूर्ण चौकशी सरकार करेल। रियाज काझी नावाच्या व्यक्तीला नागपुरात अटक केलेली आहे। NGOच्या आड धर्मविधी करण्यासाठी कंपल्शन केल्याचा आरोप आहे। मानकापूर पोलिसांनी कारवाई केली। सरकारने त्याला अटक केली आहे, पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी अटक करून अत्यंत कडक कारवाई केलेली आहे आणि अशा प्रकारचं जे नागपूरमध्ये एक भयंकर प्रकरण, याचा जो प्रभाव पुढचा होता तो फार मोठा होता, पण ते थांबवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे। परत वेळेला तुम्ही जाऊन आलेले आहे, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे। नवनीत राणांनी जे दावे केले त्यात काही तथ्य आढळलं का तुम्हाला? मी वारंवारच सांगितलं आहे की कुठलाही पक्षाचा नेता, काँग्रेस असो, भाजप असो, नवनीत राणाजी असो, अनिल बोंडेजी असो, प्यारे खानजी असो, विजय वडेट्टीवारजी असो, या सर्वांनी अशा संवेदनशील प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने संपूर्ण पोलिसांचा प्रेस आल्याशिवाय, पोलिसांची पूर्ण माहिती बाहेर आल्याशिवाय, पोलीस पूर्ण माहिती देत नाही तोपर्यंत अशा प्रकरणामध्ये थोडा आरोप प्रत्यारोप, शंका कुशंका व्यक्त करून या ठिकाणी दोन धर्मामध्ये तेढ लावून अमरावतीचं अत्यंत आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी खराब होणे याची काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। पोलिसांनी प्रेसच्या माध्यमातून सर्व वस्तुस्थिती मांडलेली आहे। जसं आम्ही समोर जाऊ, अजून थांबला नाही आहे। आमच्याकडे हार्ड डिस्क आहे, 7 मोबाईल आहे, एक लॅपटॉप आहे, एक आयपॅड आहे। हे सर्व आम्ही फॉरेन्सिकच्या माध्यमातून जेव्हा येईल त्याचा रिपोर्ट अधिक माहिती समोर येईल। त्यामुळं पोलिसांकडूनच त्या ठिकाणी अधिकृत माहिती घेणे हेच महत्त्वाचं आहे। एक प्रश्न असा आहे, मातंग समाजावरती अन्याय होण्याची भावना मातंग समाजाच्या नेत्यांनी उपस्थित केली आहे। उपवर्गीकरण जातीयाचं जे सुरू आहे त्याच्यात मातंग समाजाला मोठा फटका बसण्याची शक्यता त्यांच्या नेत्यांनी व्यक्त केली। ठीक आहे, त्यांनी काही जर व्यक्त केली, सरकार त्याची दखल घेईल आणि त्यांच्याही चर्चा करेल। थँक्यू सर।